नमस्कार. आज भाद्रपद शुद्ध द्वितीया ज्ञानेश्वरीमधील एक अभंग आपण पाहणार आहोत. पै स्थूल दृष्टी देखती माते, तेची देखणे जाण निसते. जैसे स्वप्नी चेनी अमृते, अमरा नोहिजे. एरवी स्थूल दृष्टी मूढ, माते जाणती कीर दृढ. परी ते जाणण्याची जाणणेया आड, रिगोनी ठाके. जैसा नक्षत्राची या आभासा, साठी धातू झाला तया हंसा. माझी रत्न बुद्धीची या आशा, रिगोनिया. तेवी मी म्हणोनी प्रपंची, जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची. तिही चंद्रासाठी जेवी जळीची, प्रतिमा धरिली. परमात्म्याच्या जगाच्या उत्पत्तीशी आणि त्याच्या व्यापाराशी काढीचाही संबंध नाही. सूर्य आकाशात असतो, लोकांचे व्यवहार चालतात, त्या व्यवहाराशी सूर्याचा काही संबंध नसतो. पण सूर्य जगाचा व्यापार चालवतो असे लोक समजतात. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या सानिध्याने प्रकृतीकडून सर्व जगत उत्पत्तीचा व्यापार होतो. वास्तविक परमात्म्याचा त्या व्यापाराशी संबंध नसतो. तो आहे असे सर्वसामान्य लोक समजतात. परमात्म्याच्या या यथार्थ स्वरूपाला परमात्म्याच्या ऐश्वर्य योग म्हटले आहे. भूते त्याच्या ठिकाणी नाही आणि तोही त्याच्या ठिकाणी नाही, हे महत्त्वाचे वर्म आहे. याचा अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रियांची विषयाकडील धाव सोडून ती अंतर्मुख केली पाहिजे. परंतु परमात्म्याचे यथार्थ स्वरूप न जाणता तो देहधारी, जन्म मरणाधीन आहे असे समजले तर त्याचा अवमान होतो, हे लक्षात ठेवावे. ज्ञानेश्वरांनी दृष्टांत देऊन बाह्य दृष्टीने किंवा लौकिक दृष्टीने परमात्म्याचे खरे आकलन होत नाही असं म्हटलंय. त्यासाठी चर्मचक्षूंचा उपयोग नाही. तो अंतर्यामी वसत असल्याने फक्त अंतश्चक्षूंनीच पाहता येतो. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परमात्म्याला जे स्थूल दृष्टीने पाहतात त्यांचे पाहणे न पाहणेच होय. ज्याप्रमाणे स्वप्नात कोणी अमृत प्याला तर तो थोडाच अमर होणार आहे, तेव्हा परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाला स्थूल दृष्टीचा काही एक उपयोग नाही. मूर्ख लोक, अज्ञानी जन परमात्म्याला मनुष्य देहधारी समजतात आणि तसा विश्वासही ठेवतात. पण त्यांचे समजणे किंवा जाणणे परमात्म्याच्या खऱ्या स्वरूप ज्ञानाला अडथळा मात्र उत्पन्न करते. परमात्मा मानव देहधारी आहे असं मानणं मनुष्याचे विपरीत ज्ञान आहे. आणि ते ज्ञान त्याच्या ठिकाणी इतके पक्के झालेले असते की ते विपरीत ज्ञान जाऊन त्या ठिकाणी परमात्मा हा निर्गुण निराकार आहे या यथार्थ ज्ञानाचा उदय कधीच होत नाही. त्यांचे हे ज्ञान त्याप्रमाणे असते जसे पाण्यात नक्षत्रांचे प्रतिबिंब पडलेले पाहून रत्नांचा आभास झाल्याचे राजहंसाचा घात होतो. मोत्याच्या चाऱ्यावर जगणारा राजहंस पाण्यात नक्षत्रांच्या पडलेल्या प्रतिबिंबांनाच मोती समजतो आणि पाण्यात खडकावर उडी घेतो. त्याला मोती तर मिळत नाहीच, पण चोच मात्र मोडून तो मरतो. नक्षत्रांचं प्रतिबिंब हे अन्यथा ज्ञान झाल्याने किंवा अज्ञानाने त्या हंसाचा घात होतो. मृगजळ मुळातच खोटं असतं. तिथे जाऊन तहान लागलेल्यांची तृष्णा दूर होणारच नाही. किंवा बाबळीला कल्पवृक्ष मानून सेवा केली तर इच्छित फळ कसा बरं मिळणार. नीलमण्यांचा हार म्हणून सर्प पकडल्याने काय मिळेल. किंवा द्रव्य समजून खैरांचे निखार जोडीत भरले किंवा रत्ने समजून गारा वेचल्या तर पदरात काय पडणार आहे. त्याप्रमाणे परमात्म्यावर मनुष्य धर्माचा आरोप करणाऱ्या मूर्ख अज्ञानाच्या हाताला काहीच लागणार नाही. त्याप्रमाणे परमात्म्याला संसारी आहे असे ज्यांनी मानले, त्याला देहधारी मानण्याचा कृतनिश्चय केला, त्यांनी खरा चंद्र समजून पाण्यातील चंद्रबिंबच पकडण्याप्रमाणे होते. अत्यंत समर्पक दृष्टांताच्या द्वारे
ज्ञानदेवांनी परमात्मा जगत निर्मितीला केवळ निमित्त मात्र असतो हे ते ठसवले आहे. परमात्मा मुळात निर्गुण निराकार आहे हे स्पष्ट केले आहे. एकनाथ महाराज म्हणतात, बोलू नये याचे सत्ते भेणे, मौनची राहणे हेची शहाणपण. धन्यवाद. मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.